हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि हो बघा, आज आहे माघ पौर्णिमा आणि या माघ पौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या घरातील देवांची जी पूजा करणार आहे किंवा पौर्णिमेच्या दिवशी मी कशी पूजा करते याबद्दलचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी मी इकडे देव उजळून घेतले सगळे. त्याच्यानंतर बघा, पौर्णिमेच्या दिवशी मी सगळे जी देवघरातील हे दिवे, त्याच्यानंतर लागणारी जी भांडी आहेत, ह्या छोट्या प्लेट्स आहेत, ते सगळं व्यवस्थित साफ करून घेते. तर मी आता इकडे माझे जे सगळे दिवे आहेत घरातील, देवघरातला दिवा, तुळशीचा, उंबरठ्यावरचा, या सगळ्या दिव्यांमध्ये वाती घालून तेल घालून घेणार आहे. कारण बघा, पूजेला बसण्यापूर्वी आपली जर पूर्वतयारी असेल ना ताईंनो, तर आपल्याला ते सारखं उठावं लागत नाही मधून आणि पूजेमध्ये देखील आपलं पूर्ण असं मन एकाग्र होतं आणि आपल्याला पूजा करण्यासाठी कोणताही व्यत्यय येत नाही. तर त्यासाठी मी ते सगळ्या दिवे जे आहेत त्यांना वाती घालून, कोणत्या दिव्यामध्ये तेल घालायचं, कोणत्या दिव्यामध्ये तूप घालायचं, तर हे मी तुम्हाला सांगते. मी जो रोजचा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करते आणि उंबरठ्यावरती, तर त्याच्यामध्ये तेल घालते आणि तुळशीचा आणि जो कुलदेवीचा दिवा असतो तर त्याच्यामध्ये मी रोज तूप घालते. तर अशा पद्धतीने मी आता इथे सगळे दिवे तेल आणि तूप घालून तयार करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढची जी काही पूजेची तयारी आहे किंवा उंबरठा पूजन, तुळशी पूजन, हे देखील तुमच्यासोबत शेअर करणार. तर दिवे तयार करून झाल्यानंतर इकडे बघा, जो कुलदेवीचा कलश मी पुजते, तर त्याच्या खाली देखील असे तांदूळ ठेवते. त्याच्यानंतर माझ्याकडे जे श्रीयंत्र आहे त्याच्या खालीसुद्धा तांदूळ ठेवते. मी पौर्णिमेच्या दिवशी देवघरामध्ये जे अन्नपूर्णा मातेसाठी ठेवलेले तांदूळ असतात, कवड्यांचे तांदूळ असतात, किंवा हे आपले जे आपण कलश पुजतो त्याच्या खालचे तांदूळ, श्रीयंत्राखालचे तांदूळ, हे सगळे मी चेंज करत असते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी. तर हे सगळी भांडी जी आहेत, या वाट्या, ह्या प्लेट्स मी सगळ्या साफ करून याच्यामध्ये मी सगळे तांदूळ भरून ठेवले. त्याच्यानंतर आता मी उंबरठ्याची पूजा करून घेणार आहे. पहिलं हळदीचं लेपन, रांगोळी माझी झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की देवपूजा पाठी ठेवली आणि उंबरठ्याचीच का पूजा करायला घेतली अगोदर? तर बघा ताईंनो, आज पूजा करायला मला फार वेळ लागणार आहे. तोपर्यंत म्हटलं उंबरठ्याची आणि तुळशीची पूजा करून मग आतमध्ये मी घरामध्ये देवपूजा करणार आहे, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी बघा, उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान असतं, तिथे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घेतलं, अगरबत्ती ओवाळली आणि उंबरठ्याला मनोभावे असा नमस्कार केला, अष्टलक्ष्मींचं दर्शन घेतलं. त्यानंतर तुळशीची देखील मी इथे विधिवत पूजा करून घेतली. आता तुळशी मातेसाठी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मी रोज तुपाचा दिवा प्रज्वलित करते. तर त्यांना देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या, अगरबत्ती ओवाळून घेतली. आता जेव्हा सकाळी मी सुरुवात सकाळची होते त्याच वेळेस सूर्याला अर्घ्य दिलं की तुळशीला पाणी घालते, झाडांना पाणी घालते. त्यामुळे मी पूजन करताना इथे पाणी घातलेलं नाही. त्याच्यानंतर आता मी देवपूजेला सुरुवात करणार आहे. तर त्यासाठी इथे बघा, वस्त्र अंथरून घेतलं, गणपती बाप्पांना मी तिथे विराजमान केलं. आणि बघा, हे स्वामी समर्थ महाराजांचा, दत्तगुरू महाराजांचा जो फोटो आहे, तर तिथे मी आता व्यवस्थित तो ओल्या कपड्याने पुसून त्यांना गंध वगैरे, अष्टगंध, टिक्का लावून घेतला. आता सगळ्यात पहिल्यांदा इकडे दिवा प्रज्वलित करायची. कारण बघा, मी नेहमी तुम्हाला सांगते, कोणतीही पूजा ही दिव्याच्या साक्षीने केली जाते. त्याच्यामुळे इकडे दिवा प्रज्वलित करून घेतला. आणि आजच्या पूजेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मी जो कुलदेवीच्या नावाने कलश पूजन करते, तर तो कलश आज मी पौर्णिमेच्या निमित्ताने इकडे विशिष्ट अशी पूजा करतेच त्याची. रोज तर मी त्याचं पाणी चेंज करतेच, पण पौर्णिमेला अशी विशेष पूजा असते. तर कलशामध्ये मी स्वच्छ पिण्याचं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, एक फूल टाकलं आणि त्याच्यावरती हा देवी स्वरूप मी जो नारळ आहे तो ठेवला. त्याला हळदी कुंकू लावून घेतलं. त्याच्यानंतर बघा, माझ्याकडे असा हा देवीचा मुखवटा आहे, तो मी रोज
या कलशाला लावत असते. माझ्याकडे असे बरेच मुखवटे आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी आणलेले आहेत. तर पण हा जो माझा मुखवटा आहे तो डेलीच्या पूजनाचा माझा इथे मी कलशावर पुजते. तर या देवीला मी कानातले, त्याच्यानंतर या कलशाला एक छोटंसं मंगळसूत्र आहे ते देखील घालते. तर हे मंगळसूत्र बघा, गेल्या वर्षी मी जानेवारीत जेव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेले होते तर त्यावेळेस या ताटामध्ये ओटीचं हे मंगळसूत्र आपल्याला देतात. तर ती मी देवीची ओटी भरल्यानंतर मला पुन्हा ब्राह्मणांनी ते ओट्यामध्ये रिटर्न दिलं होतं मंगळसूत्र आणि एक नारळ. तर तोच मी इकडे देवीला पूजण्यासाठी जो कलश तयार केलेला आहे त्या कलशाला घालते. आता इकडे कलश पूजन माझं झालेलं आहे. देवीचा मी आशीर्वाद घेतला आणि त्या जागेवर त्यांना जिथे मी कलश रोज ठेवते तर तिथे मी त्यांना ठेवून दिलं. आता हा आहे आमची कुलदेवी औंची यमाई त्यांचा टाक. तर टाकालासुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि तो देखील इथे कलशाच्या बाजूला समोर मी पुजते. कारण बघा, देवाऱ्यामध्ये तेवढी जागा नाही आहे कलश पुजायला, मग त्यामुळे मी अशी पाटावर साईडला इथे कलश पुजते. देवीसाठी हिरव्या बांगड्या, कुंकवाचा करंडा हा देखील मी रोज देवीसमोर ठेवत असते. त्याच्यानंतर मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की कुलदेवीला मी रोज तुपाचा दिवा प्रज्वलित करते सकाळ संध्याकाळ आणि त्याच्यानंतर फुलं अर्पण केली आणि देवीसाठी नैवेद्य साखरेचा मी जो आहे तो देखील रोज एका छोट्याशा वाटीमध्ये ठेवते. तर तो देखील मी इकडे आज ठेवून घेतला, देवीला साखरेचा नैवेद्य दाखवला आणि अशा पद्धतीत माझी कुलदेवीची जी घटस्थापना म्हणतात ना, म्हणजे आपण घरामध्ये जी कलश स्थापना करतो तर ती मी करून घेतली. त्याच्यानंतर हा साईडला कोल्हापूरच्या अंबाबाईचा फोटो आहे, तो मला प्रसादामध्ये मिळालेला होता. तर माझी इच्छा नाही झाली तो कुठे टाकायचा किंवा कुठे निर्माल्यामध्ये ठेवून द्यायचा, तर मला ते नाही योग्य वाटलं. मग मी तो पूजायला इकडे चालू केलं. तर अशा पद्धतीने बघा, माझी ही कुलदेवीची पूजा इकडे पूर्ण झाली. मी तुमच्यासोबत ती शेअर केली. बघा इकडे किती सुंदर असं पूजा झाल्यानंतर वातावरण प्रसन्न वाटतं. देवीचं रूप पण बघा किती छान वाटतं आहे ना बघायला. तर असं मला देवीला सजवायला, अशी छान अशी पूजा करायला खूप आवडतं. तर माझ्या घरातील रोजची देवांची विधिवत पूजा देखील आहे, ती पण माझी झालेली आहे. ती मी तुमच्यासोबत आता इकडे शेअर करते. बघा, पौर्णिमा म्हटलं की अमावस्या असो, पौर्णिमा असो, घरातील कुठलीही धार्मिक कार्य असो, तर त्यामध्ये आपण जी आपली देवघरातील पूजा करतो तर ती खूप अशी मनाला भावणारी आणि आनंद देणारी, घरामध्ये वातावरण आरोग्यमय आणि भक्तिमय करणारी असते. तर बघा, ही पौर्णिमेनिमित्तची ही जी पूजा आहे म्हणजे आपली बघा विशेष पूजा असते अन्नपूर्णा मातेची आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते. त्याचबरोबर बघा, सत्यनारायण देखील पौर्णिमेला केला जातो. तर अशा पद्धतीने आपण पौर्णिमेला आपल्या घरामध्ये जर पूजा केली प्रत्येक देवांची जी विधिवत अशी असते, तर आपल्या घरामध्ये सतत पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरामध्ये कोणतेही क्लेश, भांडण, तंटे होत नाहीत. घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहते. तसेच घरामध्ये नेहमी लक्ष्मीचं आगमन होतं. तर अशा पद्धतीने माझी पूजा झाली. आता हा बाहेरचा माझा मुख्य दरवाजा आहे, तो देखील मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे. पण तरी पण सुद्धा बघा, या एखाद्या व्हिडिओमध्ये मी जरी तो शेअर नाही केला तर मला व्हिडिओ असा अपूर्ण असल्यासारखा वाटतो ताईंनो. त्याच्यामुळे मी सगळ्या माझ्या घरातील देवपूजा, उंबरठा पूजन, तुळशी पूजन रोज तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण बघा, माझे व्हिडिओ बघणाऱ्या ज्या ताई आहेत, काही वर्किंग वुमन असतील, काही छोटी बाळं असतील, त्यांना ही अशी देवपूजा वगैरे करण्यासाठी एवढा टायमिंग नसेल मिळत, तर ॲटलिस्ट ही पूजा बघून तिथल्या तिथे देखील त्यांचं मन प्रसन्न होईल आणि देवाचे भक्तिमय जे रूप आहे ते त्यांना बघायला मिळेल. त्यामुळे मी हे नेहमी शेअर करत असते. त्यामुळे पॉझिटिव्ह
वातावरण देखील निर्माण होतं आणि मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी निर्माण होते. म्हणून माझा हा हेतू असतो यामागचा, की रोजची देवपूजा, उंबरठा पूजन वगैरे तुमच्याशी शेअर करणं. आता काही ताईंना वाटत असेल, काय रोज-रोज ती देवपूजा का शेअर करते तू? त्यात काय असं वेगळं असतं? तर ताईंनो, वेगळं असं काही नाही. पण देवपूजेकडे किंवा देवाच्या मंदिरामध्ये देवांकडे पाहिलं, की मन प्रसन्न होतं आणि पॉझिटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण होते आणि दिवस आपला खूप छान जातो. तर बघा, ही अशा पद्धतीने माझी पूजा झाल्यानंतर देवघर हे माझं असतं. मी ही छोटी लाइटिंग आहे दिवाळीतली, ती दिवसभर लावून ठेवते आणि तिन्ही सांजेलाच मग मी मोठी LED लाईट लावते. तर दिवसभर असं माझ्या देवघराचं स्वरूप असतं. हे मी आज तुमच्यासोबत पौर्णिमेच्या पूजेनिमित्त शेअर केला. तर इथे सगळी पूजा पाठ वगैरे झाल्यानंतर आता मी आज इकडे काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे, कारण आज आहे रविवार आणि श्रीच्या पप्पांचा होता उपवास. तर श्रावणी आणि ऋतुजा पण म्हटले की आम्हाला जेवण नको, आम्ही देखील खिचडीच खाणार आहे. सकाळी पप्पांनी नाश्त्यासाठी मेदूवडा आणला होता. श्री तर आजीकडे गेलेला आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं चला, आज जेवणाचं काहीच माझ्यासाठी काम नव्हतं, फक्त खिचडी बनवायची होती. पण माझे शेंगदाण्याचं कूट संपलं होतं. मग मी थोडेसेच खिचडीपुरते शेंगदाणे भाजून घेतले आणि तेवढ्याचंच कूट केलं. तर आता बघा, पूर्ण आठवड्याभराची जी तयारी असते आपली, तो व्लॉग मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर त्याच्यामध्ये मी आठवड्याभरासाठी कोणती कोणती तयारी करते, काय काय आपले जे स्वयंपाकासाठी गरजेचं आहे, कोणते पदार्थ मसाले तयार करून ठेवायचे, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर बघा, आता इथे मी खिचडी बनवते. खिचडी काय अगदी साध्या सोप्या पद्धतीने, सगळ्यांची बनवण्याची पद्धत सेमच असते. तर त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत खिचडी आता इथे शेअर करणार आहे. खिचडी करत मी तुमच्यासोबत थोडंसं बोलते ताई, पुस्तक आणि आयुष्याबद्दल. बघा, काही अनुभव, काही सत्य असं असतं की पुस्तक हातात घेतलं की डोळे थकतात, पण आयुष्य हातात घेतलं की मन थकून जातं. पुस्तक आपल्याला शब्द देतं, कसं जगायचं, कसं वागायचं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे शिकवतं. पण आयुष्य आपल्याला खूप सारे प्रश्न देत असतं. का जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधणं इतकं कठीण असतं की कधी-कधी आपण स्वतःलाच हरवून बसतो. बघा ताईंनो, पुस्तक वाचताना एखादी ओळ चुकली, समजली नाही तर ती पुन्हा वाचता येते. पण आयुष्यात एखादा घेतलेला निर्णय चुकला, एखादी चुकीची पायरी जर आपण चढलो, तर त्याची खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. पुस्तक आपल्याला सांगतं की चुकलात तर काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न करा. पण आयुष्य आपल्याला शिकवतं, चुकला तर जबाबदारी ही तुमचीच आहे. म्हणजे काय, तर बघा, आयुष्य आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी शिकवत असतं. स्वप्न तर मोडली तर ती पुन्हा बघायची हिंमत कशी करायची हे आयुष्य शिकवतं. पहिल्यांदा स्वप्न मोडलं तर खूप दुःख होतं, दुसऱ्यांदा भीती वाटते, पण तिसऱ्यांदा आपण मजबूत होतो. बरोबर ना ताईंनो? स्वप्न पुन्हा बघायची म्हणजे ती तशीच बघावी लागतात असं नाही. कधीकधी स्वप्नांचं रूप बदलतं, मार्ग बदलतात, पण आशा जिवंत राहते. आयुष्य पुन्हा उभं राहतं. पुस्तकामुळे आपल्याला ज्ञान मिळतं, पण आयुष्यात शहाणपण मिळतं. पुस्तक डोळे उघडतात आणि आयुष्य दृष्टिकोन बदलतं. म्हणून आयुष्य चुकलं, थकलं, हरवलं तरी ते संपत नाही. बघा, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नवीन ओळ लिहायची संधी असते. कारण आयुष्य हे पुस्तक नाही, ते पुन्हा वाचता येत नाही, पण दररोज नव्याने लिहिता मात्र येतं. आणि बघत ताईंनो, आयुष्यामध्ये कोणती गोष्ट कधी आणि कोणत्या वेळेस घडेल हे कोणीही सांगू शकत नाही. आता आपण परवाचीच गोष्ट बघितली ना, 28 तारखेची, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, काय हो ताईंनो, त्यांना सकाळी मुंबईवरून निघताना वाटलं तरी असेल का की बारामतीमध्ये जाऊन अशा प्रकारे माझा अपघात होणार आहे आणि माझ्या आयुष्याचा शेवट होणार आहे? तर नाही. बघा, कोणालाही आपलं आयुष्य कुठे आणि कसं थांबणार आहे हे माहीत नसतं. त्यामुळे देवाने हे जे आयुष्य दिलं आहे ना, ते खूप छान पद्धतीने जगा, आनंदाने जगा आणि आपल्या माणसांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तर बघा ताईंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे काही विचार मांडले, जे काही पौर्णिमेची पूजा केली किंवा तुमच्यासोबत शेअर केलेला हा जो काही व्हिडिओ आहे, तो तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा.
आणि हो, तुमच्या मनातल्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरू नका. त्यामुळे मला काम करायला अधिक जास्त मोटिवेशन मिळतं आणि मी नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येऊ शकते. चला तर मग ताईंनो, बघा आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते आणि अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.